युवकांचा आवाज आला पाहिजे. शिवजयंती आहे ना, पूर्ण ताकदीने म्हणा, तुमचे आमचे नाते काय, तुमचे आमचे नाते काय, छत्रपती शिवाजी महाराज की. आता बघा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता वाजलेले आहे 9:15 आणि मी जर शिवचरित्र सांगितलं तर कथेला मग वेळ होईल. आता तुम्ही ठरवायचं आहे मी शिवचरित्र सांगायचं की डायरेक्ट कथेकडे जाऊ. तुम्ही थांबणार, मला सांगायला काही प्रॉब्लेम नाही, पण थोडंसं उशिरापर्यंत मग बसावं लागेल. कोणी मधातून उठून गेलं नाही पाहिजे. तुम्ही बसायला तयार आहे का? जोरात उत्तर येऊ द्या. बसाल का? हां, शिवचरित्र सांगू का? ओके, मग तुमची इच्छा असेल तर सांगता येईल. छत्रपती शिवरायजी या ठिकाणी जन्माला आले. या छत्रपती शिवरायांचा जन्म कुठे झाला, त्यांनी कोणाला मारलं, कसं मारलं, हे सगळं आपल्याला माहित आहे. 4थीच्या पुस्तकात आपण वाचलं. आपल्याला सगळ्यांना माहित आहे अफजल खानाचा वध कसा केला, शाहिस्तेखानाची बोटं कशी कापले आणि मग आग्र्यावरून ते कशी सुटका झाली, सगळं आपल्याला माहित आहे. पण ह्या जगातले लोक, जगातले विद्वान शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. व्हिएतनाम नावाचा एक देश आहे. हा व्हिएतनाम नावाचा एक छोटासाच देश आहे. या व्हिएतनाम देशाचा अमेरिकेसोबत 25 वर्ष युद्ध झालं. किती वर्ष? किती वर्ष? 25 वर्ष युद्ध चालत राहिलं. आणि 25 वर्ष अमेरिकेसारख्या बलाढ्य देशासोबत व्हिएतनाम नावाच्या देशाने युद्ध केलं, पण तरी व्हिएतनाम शेवटपर्यंत हारला नाही. व्हिएतनाम जिंकला. आणि जेव्हा तो देश जिंकला तेव्हा त्या देशाचे विजयाचं कौतुक सगळीकडे चालू होतं. आणि त्या देशाचा जो प्रमुख होता, त्या प्रमुखाला व्हिएतनामचा मंत्री, त्याचा जो युद्धाचा जो नायक होता, ज्याचं नाव होतं हो ची मिन्ह, हा हो ची मिन्ह नावाचा जो नायक होता, युद्धाचा जो प्रमुख होता, याला पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याला विचारलं का हो, अमेरिकेसारखा बलाढ्य देश, या अमेरिकेकडे खूप ताकद आहे, या अमेरिकेला मोठे मोठे देश घाबरतात, तुमचा एवढूसा देश 25 वर्ष लढाई कशी केली? तर तो हो ची मिन्ह काय म्हणतो हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. बघा माझ्या युवक मित्रांनो, ऐका. हो ची मिन्ह म्हणतो की आशिया खंडामध्ये भारत नावाचा एक देश आहे आणि त्या भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचा एक प्रदेश आहे. आणि त्या महाराष्ट्र नावाच्या प्रदेशामध्ये शिवनेरी नावाच्या किल्ल्यावर इथून 400 वर्षाआधी एक राजा जन्माला आला होता. आम्ही त्या राजाचं चरित्र वाचलं आणि त्याच्यापासून आम्ही शिकलो की कमी साहित्य असताना मोठ्या लोकांशी कसं लढायचं, आणि त्यांनी आम्हाला शिकवलं गुरिल्ला युद्ध पद्धत काय असते. आणि त्याच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आम्ही अमेरिकेशी लढलो आणि म्हणून आम्ही जिंकलो, असा तो हो ची मिन्ह म्हणतो. तो व्हिएतनामचा माणूस म्हणतो एवढा माझा राजा श्रेष्ठ आहे. तो व्हिएतनामचा माणूस, तिचा पण मंत्री जेव्हा भारतात आला, तो भारतात आल्यानंतर त्याला तिचे मंत्री जेव्हा विदेश मंत्री येतात तेव्हा त्यांना विचारलं जाते की तुम्हाला भारतात कुठे कुठे फिरायचंय. तर जेव्हा विदेशातले लोक आपल्या इथे येते, त्यांचं ठरलेलं असते ताजमहल पाहायचा आहे, लाल किल्ला पाहायचा आहे. पण हा व्हिएतनामचा मंत्री म्हणाला की मला रायगडाला घेऊन चला. तो व्हिएतनामचा मंत्री रायगडाला आला आणि रायगडाला आल्यावर त्यांनी महाराजाच्या समाधीला नतमस्तक झाला. आणि नतमस्तक झाल्यावर त्या रायगडातली एवढीशी माती त्याने उचलली, त्याच्या जवळ असणाऱ्या त्या पिशवीमध्ये त्याने टाकली आणि ती बांधून घेतली. सगळ्यांना प्रश्न पडला, एवढा मोठ्या देशाचा मंत्री आणि हा माती का बरं उचलतो? त्याला प्रश्न विचारला, का हो तुम्ही ही माती का उचलली? तेव्हा तो म्हणाला या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले, या मातीमध्ये राजांचा राज्याभिषेक झाला, इथे महाराजांची समाधी आहे, या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे. आता मी ही माती नेणार आहे, ही माती माझ्या देशात नेईल आणि माझ्या देशातल्या भूमीवर माझ्या देशातल्या मातीमध्ये मी ही माती मिसळेल, म्हणजे इथून काही वर्षांनी माझ्याही देशामध्ये छत्रपती शिवरायांसारखे लोक जन्माला येतील, छत्रपती शिवरायांसारखे मुलं जन्माला येतील. मला असा देश घडवायचा आहे.
चीन नावाचा देश आपल्या बाजूला आहे. या चीन मध्ये 18व्या शतकामध्ये मोठी क्रांती झाली, त्याला कम्युनिस्ट क्रांती म्हणते. आणि त्या कम्युनिस्ट क्रांतीचा नेता होता माओत्से-तुंग. या माओत्से-तुंगला विचारलं, का हो तुम्ही ही क्रांती केली, एवढ्या मोठ्या चीनची राजवट पालटून टाकली, एवढी शाही राजेशाही तुम्ही नष्ट केली, हे कसे शक्य झालं? तर तो म्हणतो की मी भारतामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा जीवनावर आधारित द गोरिला वॉर हे पुस्तक वाचलं, त्यामुळे मला प्रेरणा मिळाली. एक इंग्लंडचा नौदल अधिकारी आहे, तो आपल्या पुस्तकात लिहितो की बरं झालं छत्रपती शिवाजी महाराज एका किल्ल्यावर जन्माला आले आणि दुसऱ्या किल्ल्यावरच मेले. छत्रपती शिवाजी महाराज जर एखाद्या बेटावर जन्माला आले असते आणि त्यांनी जर नौदलात प्रवेश केला असता, तर मी 100% सांगतो की बेटावर जन्माला आलेले शिवाजी महाराज एक दिवस आम्ही भारतात पोहोचायच्या आधी, इंग्रज भारतात पोहोचायच्या आधी शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये पोहोचले असते आणि इंग्लंडली भारतावर नाही तर भारताने इंग्लंडवर राज्य केलं असतं, अशी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. याही उपर स्वतः औरंगजेबाचा बखर ज्याने औरंगजेबाची बखर लिहिली, ज्याने औरंगजेबाचं चरित्र लिहिलं, तो स्वतः म्हणतो की या जगामध्ये अनेक राजे आहेत, पण चरित्रवान, शीलवान, नीतिवान, औरंगजेबाचा बखरकार स्वतः लिहितोय की चरित्रवान, शीलवान आणि नीतिवान या क्षणाला भारतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ राजा कोणी असेल तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि एक सुंदर अशी गोष्ट आहे, एक केरळचा इतिहासकार आहे, तो केरळचा इतिहासकार म्हणतो की महाराष्ट्रात जर आम्ही गेलो, आता बघा फार सुंदर आपली भावना यात प्रगट होते. केरळचा इतिहासकार म्हणतो, माझे युवक मित्रांनो, की महाराष्ट्रात आम्ही गेलो आणि महाराष्ट्रात जर लोकांना म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज फार चांगले माणूस होते, तर लोकांचं समाधान होत नाही. मग मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज फार चांगले महापुरुष होते, तरी लोकांचं समाधान होत नाही. मग मी त्यांना म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात श्रेष्ठ महापुरुष होते, तरी त्यांचं समाधान झालं नाही. मग मी त्यांना म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज देवतुल्य होते, तरी त्यांचं समाधान झालं नाही. मग मी त्यांना म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज देवच होते, तरी महाराष्ट्रातल्या लोकांचं समाधान होत नाही. अरे मग शिवाजी महाराज होते कोण? त्या महाराष्ट्राच्या मातीचे लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज माणूस नव्हते, महामानव नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, तर माझे छत्रपती शिवाजी राजा हा देवापेक्षाही श्रेष्ठ होता, असं म्हटल्यावर या लोकांना समाधान मिळते. शूर मी सरदार आम्हाला काय कोणाचे भीते, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाचे भीते, देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाते, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाचे भीते, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाचे भीते. आईच्या गर्भात उमगले झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमगले झुंजाराची रीत, तलवारीची लगीन लागलं चढली येडी प्रीत, लाख संकटे झेलून घेशी अशी पहाडी छाती, देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाते,
आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती जिंकावे का कटून मराव हेच आम्हाला ठाव जिंकावं वा कटून मरावे हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशापायी सारी विसरू माया ममता नाते देव देसन धर्मा पायी देव देसन धर्मा पायी प्राण घेतलं हाती तुर आम्ही सरदार मला काय कुणाची भीती काय कुणाची भीती काय कुणाची भीती का श्रेष्ठ आहे शिवाजी महाराज देवाहुनी का श्रेष्ठ वाटत असेल इथच्या मराठी माणसाला शिवाजी महाराज देवाहुनी तर श्रेष्ठ याच्यासाठी वाटतात की तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो माझ्या युवक मित्रांनो रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं प्रभू श्री रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं आणि ते युद्ध किती दिवस चाललं तुम्हाला माहिती आहे का 85 दिवस युद्ध चाललं किती दिवस 85 दिवस प्रभू श्री रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं ते युद्ध चालू होतं रावणाकडे रथ होते घोडे होते मोठा तोफखाना होता रावणाकडे सगळं होतं अस्त्र शस्त्र आणि रामाकडे काय होतं प्रभू श्रीरामाकडे ही हनुमानजीची सेना होती फक्त रामाकडे ना चांगला बाण ना चांगला रथ ना चांगले घोडे ना काही हे रामाचं आणि रावणाचं युद्ध जेव्हा रोज चालू व्हायचं सकाळी तेव्हा आकाशात सगळे देव जमा व्हायचे आणि सगळे देव येऊन खाली देव रामाचं आणि रावणाचं युद्ध पाहायचे पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला हळूहळू हळूहळू रावणाचे लोक मरायला लागले असं करता करता 80वा दिवस आला आणि 80व्या दिवसापर्यंत रावणाचे जवळपास सगळेच्या सगळे सैनिक मेले आणि जवळपास रावणाचे मोठमोठाले योद्धे पडले आणि जेव्हा 80-82व्या दिवशी रावणाचा मुलगा इंद्रजितही मेला रावणाचा भाऊ मेला रावणाचे सगळे सैन्य मेलं आणि आता हे निश्चित झालं की आता काही झालं तरी रावण जिंकू शकत नाही रामच जिंकेल तेव्हा जे आजूबाजूला देवता उभे होते ना ते तेव्हा खाली उतरले मग इंद्राने रामाला रथ दिला दुसऱ्या देवानी धनुष्य दिला तिसऱ्या देवानी बाण दिला आणि मग बाकीच्या देवतांनी रामाला मदत करायला सुरुवात केली त्यांना विचारलं एवढे दिवस काहून नाही आले का बरं नाही आले असं त्यांना माहित होतं हा रावण खूप ताकदवर आहे याने शंकरजी पासून विद्या मिळवली आहे यांनी कैलास हलवून सोडला होता यांनी किती वेळ देवांना हरवलं आणि जर समजा या रामाच्या आणि रावणाच्या युद्धामध्ये जर चुकून समजा रामाची विजय नाही झाली आणि रावणाची विजय झाली तर मग केवढ्याची होय म्हणून देव वरूनच पाय देव खाली उतरले का नाही उतरले पण माझ्या शिवाजी महाराजांचं चरित्र बघा माझ्या शिवाजी महाराजांकडे कुठलं राज्य नाही कुठला तोफखाना नाही ना तलवारी चांगल्या ना काही चांगलं ना चांगल्या जातीचे घोडे आणि त्यांनी राज्य उभं करायचं स्वप्न पाहिलं फाटके तुटके बाऱ्या मावळ जातीचे गोर गरीब शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे 18 पगड जातीचे साऱ्या धर्माचे लोक एकत्रित आले आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभे राहिले सांगा माझ्या छत्रपती शिवरायांवर देवांपेक्षाही विश्वास करणारे लोक या मातीत होते म्हणून माझा राजा देवापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला माहित आहे
जेव्हा आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांना कैद झाली आणि आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराज कैदेत पडले आणि मग आता महाराज तिथून सुटणार नाही अशी परिस्थिती झाली. मग अशी प्लॅन बनवण्यात आला की महाराज पेटाऱ्यातून निघून जातील, पण महाराज सुरक्षित बाहेर जाईपर्यंत महाराजाच्या जागेवर कोणाला तरी झोपायचं होतं. मग कोण झोपणार महाराजाच्या जागेवर? कोण थांबणार तिथे? हिरोजी फर्जत नावाचा महाराजांचा साथीदार होता. महाराज पेटाऱ्यात बसून निघाले आणि हिरोजी फर्जत अंगावर पांघरून घेऊन महाराजांच्या जागेवर झोपून राहिले. हिरोजी फर्जतला माहित नव्हतं का? माहित नव्हतं का की आता नाही मग 1 घंट्यानं, 2 घंट्यानं, 5 घंट्यानं, 10 घंट्यानं, 1 दिवसानं नाही 2 दिवसानं, आज नाही उद्या औरंगजेबाला माहित पडेल की छत्रपती शिवाजी महाराज पळाले आणि इथं झोपला हा हिरोजी फर्जत आहे. एवढा मूर्ख होता का त्याला माहित नव्हतं औरंगजेब काय करेल? त्याला माहित होतं ज्या क्षणाला औरंगजेबाला माहित पडेल त्या क्षणाला औरंगजेब कशाचाही विचार न करता माझं मुंडकं अलग करेल, मला मारून टाकेल. पण मृत्यू समोर दिसतानाही औरंगजेब माझ्या छत्रपती शिवरायांसाठी त्या जागेवर झोपायला तयार झाला आणि रावणाच्या युद्धात देव खाली उतरले नाही, म्हणून माझा राजा श्रेष्ठ आहे. असे 1 नाही 2 नाही हजारो प्रसंग आहे. पन्हाळ्याला वेढा पडला आणि आता महाराज सुटणार नाही, महाराज तिथंच मरणार. आज नाही उद्या गड पडणार, काय करावं कुठे जावं कळत नव्हतं. आणि मग योजना ठरली की मागच्या दाराने महाराजांना पालखीत घेऊन काही भोई पडणार. आणि मग काय करायचं? मग काय करायचं? तर शिवा काशीद नावाचा महाराजांचा एक भाऊ आहे. भाऊ नाहीये, एक शिवाजी महाराजांसारखा दिसणारा एक मावळा आहे. ठरलं की महाराजांची पालखी पळणार आणि एक पालखी दुसऱ्या रस्त्यानं पळे जी पालखी दिसली पाहिजे शत्रूला. आणि ती पालखी दिसली की शत्रू त्या पालखीच्या मागे धावेल आणि दुसऱ्या पालखीमध्ये महाराज राहील, जे पालखी चुपचाप दुसऱ्या रस्त्यानं पळून जाईल. सांगा मित्रांनो, विचार करा, विचार करा. माहिती आहे शत्रू समोर जाऊन उभं राहायचंय, शिवाजी म्हणून जायचंय पालखीत. छत्रपती शिवराय शिवा काशीदच्या डोक्यावर जिरे टोप चढवतात, आपल्या डोक्यातला टोप काढून त्याच्या डोक्यात घालतात आणि म्हणतात, विचार कर शिवा, तू सापडला तर औरंगजेब तुझा छळ करून करून मारेल, तुला जिवंत सोडणार नाही. तो म्हणतो शिवाजी महाराजांचा माझ्या राजाचा टोप माझ्या डोक्यावर चढला, आता मृत्यू आला तरी मला काही फरक पडत नाही, मृत्यूला येऊ दे, मी तयारच आहे. अरे फाटक्या तुटक्या राजासाठी, ज्याचं छोटस राज्य आहे त्याच्यासाठी मरायला तयार झालेले हे मावळे. इतिहासात असा राजा सापडत नाही, म्हणून माझा राजा श्रेष्ठ आहे. असे किती उदाहरण सांगू. आता ही भागवत कथा आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, पण माझा राजा श्रेष्ठ होता. त्यांनी माणसाला जाग केलं, झोपलेल्या माणसाला उभं केलं, उभं झालेल्या माणसाला चालायला शिकवलं आणि चालणाऱ्या माणसाच्या हातात शस्त्र देऊन आपल्यावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढा. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शिवबाची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती, शिवबाची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर
अरे शुभ जन्मला राजाचा अधिपती साऱ्या राजाचा अधिपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती शुभाची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती शुभाची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केल्या हो एक दाती स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केल्या हो एक दाती घेऊन भगवा तो हाती घेऊन भगवा तो हाती स्वराज्य घडवण्यासाठी स्वराज्य घडवण्यासाठी आई जिवाई आई जिजाई आई जिवाई आई जिजाऊ आशीर्वाद हो पाटी आई आशीर्वाद हो पाटी दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती हो आमचे दैवत छत्रपती शिवबाची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाची मावळी आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तत्व हलविला घेऊन मावळे संगतीला दिल्लीचा तत्व हलविला घेऊन मावळे संगतीला उभा खानगड फाटला हे बाबा खानगड फाटला सारे भीत होती वाघाला सारे भीत होती वाघाला सुंदर जाया वागदराया सुंदर जाया वागदराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती